वार्तांकन रोखठोक बातमी। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या नोटीसीवर लोकसभेतील 130, राज्यसभेतील 63 अशा 193 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही नोटीस सभागृहात शुक्रवारी किंवा सोमवारी मांडली जाण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षातील एका नेत्यानं सांगितलंय की या नोटीसीवर आवश्यक संख्येपेक्षा अधिक खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या। हे सर्व खासदार आपल्या मागणीवर ठाम आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची नोटीस देण्यास लोकसभेतून किमान 100 तर राज्यसभेतून किमान 50 खासदारांनी नोटीसीवर स्वाक्षरी करणं आवश्यक असतं। हा प्रस्ताव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकारानं मांडण्यात येत असल्याचं कळतंय। इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय। या आघाडीचा घटक पक्ष नसलेल्या आम आदमी पक्षाच्या खासदारांनीही प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। भारताच्या संसदीय इतिहासात मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी नोटीस देण्याची ही पहिलीच वेळ असेल। यापूर्वी 1990 मध्ये तत्कालीन निवडणूक आयुक्त TN शेषन, 2006 मध्ये नवीन चावला यांच्या विरोधात अशी कारवाई करण्याचा विचार झाला होता, मात्र त्यानंतर पुढे काहीच झालं नव्हतं। ही नोटीस सभागृहात स्वीकारली गेली तर त्या सभागृहाचे अध्यक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करतील। ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरील महाभियोगासारखीच असते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।